नमस्कार. भारत न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ठळक बातम्या. भारतीय जनता पार्टी 46वा स्थापना दिवस निमित्त महानगरपालिका पार्किंग ग्राउंड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी ही केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर ती राष्ट्रसेवा, जनसेवा आणि विकासाच्या विचारधारेवर चालणारी एक मोठी चळवळ आहे. भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून तो आपल्या विचारसरणीचा, संघर्षाचा आणि देशसेवेचा अखंड प्रवासाचा स्मरण असल्याचे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने भारतीय जनता पार्टी 46वा स्थापना दिवस निमित्त महानगरपालिका पार्किंग ग्राउंड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीच्या वाढत्या प्रभावाचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळाला. विविध पक्षातील तसेच सामाजिक क्षेत्रातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज मोठ्या उत्साहात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थित भारतीय जनता पक्षांचा जाहीर प्रवेश केला. नव्याने प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत जनसेवेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले की भारतीय जनता पार्टी हे देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह राजकीय संघटना बनली आहे. पक्षांच्या कार्यपद्धतीमुळे आणि विकासाभिमुख धोरणामुळे विविध स्तरांवर कार्यकर्ते पक्षांकडे आकर्षित होत आहेत. या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत होणार असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला मोठे बळ मिळणार असल्याचे ते म्हणाले. त्यावेळी पक्षांचा दुपट्टा टाकून सर्व नवीन कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. धन्यवाद. भारत न्यूज 24. प्रमोद दुबे, चंद्रपूर. श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि त्याच जिद्दीच्या बळावर जनसेवेची सुवर्ण संधी त्यांना लाभलेली आहे. सुरुवातीपासून सामान्य कार्यकर्त्यांमध्ये राहून त्यांच्या अडचणी स्वतः समजून घेणारे, रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने आणि समाजातील प्रत्येक घटक पुढे यावा यासाठी लाडके नेतृत्व म्हणजे आपले सर्वांचे सुधीर भाऊ. त्यांनी केवळ महेश भाऊजीसाठी ते युवक सुद्धा आणलेले आहे, महिला सुद्धा आणलेले आहे. आज इथे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कदाचित दुपट्टे कमी पडते की काय एवढी संख्या प्रवेशाची झालेली आहे. त्यानंतर शुभांगी शिकले की त्यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांना संबोधन करते. त्याचप्रमाणे कैलास संघेवार महेश भाऊ जिटे यांना विनंती करते की त्यांनी कार्यकर्त्यांना शिस्तीने खाली घेऊन जावे. आपल्या कार्यकर्त्यांना कोणी प्रभागातील कार्यकर्त्यांना मंचावर घेऊन यावे आणि त्याचप्रमाणे कैलास राजू दागोबर यांना विनंती करते. यानंतर मी विनंती करते की भानापेठ प्रभाग जिथे मोठा पक्ष प्रवेश आहे, भानापेठ प्रभाग राजेंद्र निवडणुकीतून दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढली की अपक्ष लढवली, त्यांनाच पुन्हा पक्षात घेण्याचा तुम्ही निर्णय घेतला. पक्षात घेण्याचा निर्णय नव्हे, त्यांना पक्षातून बाहेर काढतच नव्हतं. आणि जेव्हा नेत्यांशी चर्चा झाली तेव्हा ज्यांच्यावर आपण अन्याय केला, एबी फॉर्म दिले नाही आणि म्हणून त्यांनी रागाच्या भरात अपक्ष उभे राहिले, तरी ते भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान इतक्या वर्षापासूनचे कार्यकर्ते आहेत. जर आपण बाहेरच्यांना प्रवेश देऊ शकतो तर जे आपल्या गोत्राचे आहे, आपल्या रक्ताचे आहे, ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी सत्ता दूरपर्यंत दिसत नव्हती तेव्हा काम केलं, तेव्हा अशा प्रसंगी बाहेरचे पाहुणे घरात आणि घरातले मात्र बाहेर असं होता कामा नये. आणि यासाठी सर्वांनाच जेव्हा मी माहिती घेतली, कोणालाही पक्षातून काढलेलं नव्हतं, आज त्यांना माहिती करता पक्षात प्रवेश दिला असं मी घोषित केलं. जेव्हा की पक्षात प्रवेश नव्हे तर ते पक्षातच होते, काही काळापुरतं बाहेर गेले. भाऊ, बारामतीमध्ये काँग्रेस राजकीय पक्षांनी आपापले निर्णय करायचे असतात. त्या पक्षांनी जर तसा निर्णय केला असेल तर शेवटी जनता सार्वभौम आहे. जनतेच्या न्यायालयात कोण खरा त्यांचा उमेदवार आहे, कोण विजयी व्हावा हे तर जनता ठरवते. शेवटी एखाद्या पक्षाने आत्मघात करण्याचा संकल्प केला असेल तर आत्मघात करण्याची त्यांची इच्छा जनता पूर्ण करते.
नाही, काही लोक गैरहजर असतात, काही लोकांनी महापौराच्या विरुद्ध सुद्धा काही गोष्टी केल्या तर त्या योग्य क्षणी योग्य निर्णय पक्षाचे होत असतात. आम्ही संकल्प केला पक्ष एवढा मजबूत करायचा की आता पुढच्या साधारणतः एका वर्षात आम्ही 10,000 सक्रिय कार्यकर्ते करण्याचा संकल्प केला आणि पुढच्या 6 एप्रिल 2027 रोजी आमचा स्थापना दिवस चांदा क्लबवर करण्याचा आम्ही निर्णय केला. काल सुद्धा काही ठिकाणी अनेकांनी पक्षाचा प्रवेश केला आहे. तर मला वाटतं जे गैरहजर असतील त्यांना निरोप दिल्यावर जर ते गैरहजर असतील तर मग ती त्यांची चूक आहे. थँक्यू.